आज आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं दुसरं प्रॉब्लेम सोडून घेऊया. मागच्या लेक्चरला आपण एक प्रॉब्लेम सोडवलं. त्यात काही मुलांनी शंका विचारल्या, परंतु अपेक्षा खूप होती बरेच मुलं शंका विचारतील, पण शंका विचारण्याचं प्रमाण कमी आहे याचा अर्थ तुम्हाला जास्त समजलंय. शंका विचारायला अजिबात लाजायचं नाही, हे पक्क लक्षात ठेवा. आज आपण प्रॉब्लेम नंबर 8 पेज नंबर 83 हे प्रॉब्लेम सोडूया. डॉक्टर अभिनव भारत started practice of medical practitioner on 1st July 2019. He gives you the receipts and payment account for the year ended 31st March 2020 and adjustment. डॉक्टर अभिनव भारत यांनी मेडिकलची प्रॅक्टिस सुरू केलेली 1 एप्रिल 2019ला. त्यांचा रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेले आपल्याला 31 मार्च 2020चा आणि काही ॲडजस्टमेंट दिलेले आहे. तर डॉक्टर अभिनव भारत या कन्सर्नचे आपल्याला 31 मार्च 2020चे फायनल अकाउंट्स म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायला लावलेले. विद्यार्थी मित्रांनो, अगोदर तीच पद्धत, जी पद्धत आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटला वापरतो, ती ज्या अकाउंट्सवर ॲडजस्टमेंट दिलेले असतील त्या ॲडजस्टमेंटवर किंवा त्या रिलेटेड अकाउंट्सवर टिकमार्क करून घ्या. टिकमार्क करताना ज्या हेड्सवर टिकमार्क केलेली असेल तो अकाउंट त्या अकाउंटच्या इनर कॉलमला घ्यायचा. बघा इथं ॲडजस्टमेंटमध्ये व्हिजिट फीवर टिकमार्क करा, डिस्पेन्सरीवर टिकमार्क करा, आउटस्टँडिंग काही एक्सपेन्सेस दिलेले रेंट सॅलरी डेबिट साईडला असेल तिथं टिकमार्क करा, स्टॉक ऑफ ड्रग्सवर टिकमार्क करा आणि फर्निचर आणि इक्विपमेंट यावर टिकमार्क करा. टिकमार्क झाल्यानंतर इकडे रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटकडे या. सुरुवातीला डेबिट साईडचा विचार करा, रिसिप्ट साईडचा विचार करा आणि नंतर क्रेडिट साईड सोडूया. पहिल्यांदा रिसिप्ट साईड. टू कॅश इंट्रोड्यूस्ड 25,000 रुपये त्यांनी धंद्यामध्ये टाकले. आता जर 25,000 रुपये धंद्यामध्ये टाकलेले असतील, ही कोणती बॅलन्स आहे रे? म्हणजे 25,000 रुपयाच्या साह्याने त्यांनी धंदा ओपन केलेला आहे. आता आपण सोल ट्रेडरचा विचार करा. सोल ट्रेडरचे फायनल अकाउंट विचार डोळ्यासमोर आणा. पार्टनरशिप फर्मचे फायनल अकाउंट डोळ्यासमोर आणा. ज्यावेळेस प्रोप्रायटर एनी काइंड्स ऑफ गुड्स ऑर कॅश introduced into the business that cash or goods can be considered it is capital. कोणत्याही धंद्याच्या मालकाने जर धंदा हा एखाद्या असेटच्या साह्याने किंवा कॅशच्या साह्याने सुरुवातीला सुरू केला असेल तर ती कॅश किंवा असेट हे त्याचं कॅपिटल समजलं जातं. म्हणून इथं त्यांनी आपल्याला स्पष्टपणे म्हटलेले आहे कॅश इंट्रोड्यूस्ड इनटू द बिझनेस ₹25,000. याचा अर्थ काय रे? ही कोणती कॅश आहे? कॅश आहे का भांडवल आहे का काय? इट इज द वन टाइप ऑफ कॅपिटल, बट इन नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स कॅपिटल कन्सेप्ट इज नॉट अलाउड. इट इज कॉल्ड कॅपिटल फंड. म्हणून कॅश इंट्रोड्यूस जी केलेली आहे 25,000 रुपये, इट इज ट्रीटेड ॲज अ कॅपिटल फंड अँड कॅपिटल फंड इज रेकॉर्डेड ऑन बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. सो in a balance sheet liability side, first head capital fund inner column 25,000 in bracket write down cash introduced. आलं लक्षात? जर रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटला काही टायमाला इथं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन असं असतं, पण तिथं फिगर कमी असते. इथं तुम्ही ही ओपनिंग बॅलन्स तुम्ही गृहीत धराल, पण तसं गृहीत धरू नका. कारण ओपनिंग बॅलन्स जर असती तर त्यांनी टू बॅलन्स ब्रॉट डाऊन असं म्हटलेलं असतं आणि मग आउटरला रक्कम दिलेली असते. पण इथं त्यांनी रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटला काय म्हटलेलं आहे? कॅश इंट्रोड्यूस्ड. स्पष्ट निर्देश दिलेले आपल्याला. कॅश इंट्रोड्यूस्ड म्हणजे 25,000 रुपये कॅश इंट्रोड्यूस केली, टाकली आहे, म्हणून इट इज वन टाईप ऑफ कॅपिटल. इट इज ट्रीटेड ॲज कॅपिटल फंड. म्हणून हा कॅपिटल फंड आपण रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला घेतला.
आलं लक्षात. चला नंतर व्हिजिट फीज, रिसिप्ट साईडला 10,000 रुपये व्हिजिट फी दिलेली आहे. ही व्हिजिट फी इट इज द डॉक्टरचा व्यवसाय हा. मग व्हिजिट डॉक्टर जर एखाद्या व्हिजिटला गेलेला असेल आणि त्यांना जर रक्कम मिळालेली असेल, त्यांचं काय झालं, ते इन्कम झालं. म्हणून व्हिजिट फी इट इज रेकॉर्डेड ऑन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साईड. इन्नर कॉलमला त्याच्यावर काहीतरी ॲडजस्टमेंट आहे म्हणून इन्नर कॉलमला 10,000 रुपये. चला नेक्स्ट, रिसिप्ट्स फ्रॉम डिस्पेन्सरी. रिसिप्ट्स फ्रॉम डिस्पेन्सरी, वैद्यकीय व्यवसायामध्ये काही रिसिप्ट्स ह्या अशा असतात का त्या व्यवसायाशी निगडित असतात. रिसिप्ट्स फॉर डिस्पेन्सरी ही त्यांची इन्कमची बाजू आहे. म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिसिप्ट्स फॉर डिस्पेन्सरी 30,000, त्याच्यामध्ये सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. इन्नर कॉलमला घ्या 30,000 रुपये. चला पुढे, सन्ड्री रिसिप्ट्स, किरकोळ कारकोळ स्वरूपाचं इन्कम झालेलं आहे 5,000 रुपयाचं, तेही घ्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला. रिसिप्ट साईड आटोपली. क्रेडिट साईड, पेमेंट साईड, फर्निचर. फर्निचर इज द असेट, इट इज रेकॉर्डेड ऑन बॅलन्स शीट असेट साईड. इन्नर कॉलमला 8,000. इक्विपमेंट, इक्विपमेंट इज ऑल्सो असेट, इक्विपमेंट इज ऑल्सो असेट, सो इट इज रेकॉर्डेड ऑन बॅलन्स शीट असेट साईड. फर्निचरच्या खाली एक ओळ जागा सोडा. इक्विपमेंट 10,000 रुपये इन्नर कॉलमला. त्यानंतर ड्रग्ज, आता इथं ड्रग्ज दिलेले आपल्याला 7,000 रुपयाचे, बरोबर आहे. मग 7,000 रुपयाचे ड्रग कोणत्या साईडला दिलेले, पेमेंट साईडला दिलेले. ड्रग्ज म्हणजे औषधं. मग त्यांचा हा एक्सपेंडिचर असेल का त्यांची प्रॉपर्टी असेल रे, असेट असेल का एक्सपेंडिचर असेल. ड्रग्ज म्हणजे औषधं, गोळ्या औषधं असतील. इट इज फिक्स्ड asset, no, it is not fixed asset, it is the one type of current asset, it is the one type of current asset, but it is actual expenditure. जर त्यांनी गोळ्या औषधं काही ड्रग्ज घेतलेले असतील, गोळ्या औषधं जर वर काही खर्च केलेला असेल, तर तो खर्च हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवावा लागेल. म्हणून डेबिट साईडला, एक्सपेंडिचर साईडला टू ड्रग्ज, इन्नर कॉलमला 7,000, इन्नर कॉलमला 7,000, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. इन्नर कॉलमला घ्या. त्यानंतर सॅलरी, सॅलरी इट इज द एक्सपेंडिचर, इट इज रेकॉर्डेड ऑन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साईड. इन्नर कॉलमला 12,000 रुपये, इन्नर कॉलमला 12,000 रुपये. चला पुढे, रेंट, रेंट इज ऑल्सो एक्सपेंडिचर. त्यांनी 6,000 रुपये रेंट दिलेले आतापर्यंत, त्याच्यावर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. रेंट घ्या 6,000 रुपये इन्नर कॉलमला, त्याच्या खाली जागा सोडा एक. त्यानंतर कन्व्हेनियन्स, प्रवास केलेला आहे त्यांनी, 4,000 रुपयाचा प्रवास खर्च झालेला आहे. म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला, इन्नर कॉलमला 4,000, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. इन्नर कॉलमला लिहा. स्टेशनरी, स्टेशनरी 500 रुपयावर 500 रुपये खर्च झालेला आहे. स्टेशनरी घ्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला, डायरेक्ट आउटरला जाऊ द्या, ॲडजस्टमेंट नाही, 500 रुपये. त्यानंतर इलेक्ट्रिक चार्जेस, इलेक्ट्रिक चार्जेसवर खर्च झालेला आहे 5,000 रुपये. इट इज द एक्सपेंडिचर, सो रेकॉर्डेड ऑन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साईड टू इलेक्ट्रिक चार्जेस 5,000. त्यानंतर जर्नल्स, 500 रुपयाचे जर्नल्स त्यांनी विकत घेतलेले, स्टेशनरीमध्ये जातात ते, परंतु त्यांनी जर्नल्स सेपरेट अकाउंट मेंटेन केलेलं आहे म्हणून जर्नल्स घ्या. इट इज द एक्सपेंडिचर रेकॉर्डेड ऑन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साईड, जर्नल्स 500. त्यानंतर ड्रॉइंग्स, ड्रॉइंग्स दिलेले आपल्याला 15,000 रुपये. ड्रॉइंग्स आपण कुठं घेतो, ड्रॉइंग्स कुठं घेतो, सोल ट्रेडरच्या आणि पार्टनरशिप फर्म्स मध्ये ड्रॉइंग्स ह्या कॅपिटलमधून लेस करतो. म्हणून इथं सुद्धा तीच ट्रीटमेंट द्यायची. ड्रॉइंग्स हा वैयक्तिक खर्च आहे, पर्सनल एक्सपेंडिचर आहे. पर्सनल एक्सपेंडिचर नॉट रेकॉर्डेड इन द
बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द बिझनेस. म्हणून ड्रॉइंग ज्या 15,000 रुपयाच्या आहेत, कॅपिटल फंड घेतलेला आहे तुम्ही लायबिलिटी साईडला 25,000 रुपये, त्यातून 15,000 रुपये वजा करा, टोटल इन्नर कॉलमलाच ठेवा, आउटरला नेऊ नका. त्यानंतर बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन ₹2,000. इट इज द क्लोजिंग बॅलन्स. इट इज द क्लोजिंग बॅलन्स. सो इट इज द कॅश इन हँड. It is the cash in hand, so it is recorded on balance sheet asset side, cash in hand ₹2,000. सगळे हेड झाले. आता चला ॲडजस्टमेंटचा विचार करूया. पहिली ॲडजस्टमेंट दिलेली आहे, रिसिप्ट्स इन एरियर्स आर व्हिजिट फीज ₹2,000 अँड डिस्पेन्सरी ₹500. व्हिजिट फी आपण घेतलेली इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला 10,000 रुपये घेतलेले पहा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पैकी 2,000 रुपये व्हिजिट फी येणं बाकी आहे, एरियर्स आहे म्हणजे आलेले नाही, ड्यू आहे परंतु प्रत्यक्षात मिळालेले नाही. ड्यू बट नॉट ॲक्च्युअल रिसिव्ड. इट इज अ रिसिवेबल. सो दॅट 2,000 कॅन बी कॅल्क्युलेटेड टू दॅट 2,000 कॅन बी कन्सिडर्ड इन द करंट इयर्स इन्कम. So that it is also called outstanding income or outstanding visit fee. So that outstanding visit fees ₹2,000 can be added in a total fees on a credit side of income and expenditure account. Write down, add outstanding visit fee ₹2,000, outer column ₹12,000. दुसरा इफेक्ट, 2,000 रुपये मिळायला पाहिजे होते, मिळाले नाही, मिळणारे. दुसरा इफेक्ट कुठं दाखवतो आपण आउटस्टँडिंगचा, बॅलन्स शीट असेट साईड. म्हणून दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला आउटस्टँडिंग व्हिजिट फी ₹2,000. चला पुढे, डिस्पेन्सरी ₹500. डिस्पेन्सरी पोटी आपल्याला 500 रुपये येणं बाकी आहे. आपण डिस्पेन्सरी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतलेले बघा 30,000 रुपये. रिसिप्ट्स फॉर डिस्पेन्सरी ₹30,000. त्यात सुद्धा 500 रुपये ॲड करा. 500 रुपये आपल्याला येणं बाकी आहे, त्यात ॲड आउटस्टँडिंग डिस्पेन्सरी ₹500, आउटरला जाऊ द्या 30,500 रुपये. दुसरा इफेक्ट, सेम इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला आउटस्टँडिंग रिसिप्ट्स फ्रॉम डिस्पेन्सरी ₹500. बॅलन्स शीटच्या असेट साईडला आउटस्टँडिंग रिसिप्ट्स फ्रॉम डिस्पेन्सरी ₹500. ओके. चला ॲडजस्टमेंट नंबर 2, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट ₹500 अँड सॅलरी ₹1,000. आत्तापर्यंत त्यांनी रेंट काही दिलेले, सॅलरी पोटी काही रक्कम दिलेली, परंतु 500 रुपये देणं बाकी आहे आणि सॅलरी पोटी 1,000 रुपये देणं बाकी आहे. आपण रेंट घेतलेले इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला इन्नर कॉलमला 6,000 रुपये. त्यात इट इज द आउटस्टँडिंग रेंट. आउटस्टँडिंग रेंट कॅन बी ॲडेड इन दॅट पर्टिक्युलर हेड. सो आउटस्टँडिंग रेंट कॅन बी ॲडेड इन टोटल रेंट ₹6,000. आउटस्टँडिंग रेंट आहे 500 रुपये, टोटल रेंट आहे 6,000 रुपये, टोटल जाऊ दे आउटरला 6,500 रुपये. दुसरं आहे सॅलरीज. आपण दोन्ही इफेक्ट इथं करून घेऊया. अगोदर सॅलरी सुद्धा घेतलेली आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला. टोटल सॅलरी आहे 12,000 रुपये, त्यात आउटस्टँडिंग सॅलरी 1,000 रुपये देणं बाकी आहे, ही सुद्धा ॲड करा. टोटल जाऊ द्या आउटरला 13,000 रुपये. दोन्ही आउटस्टँडिंग आहे. इट इज द those expenses due but not actually paid, it is payable, it is the liability of that current year. So second effect is recorded on balance sheet liability side. Outstanding rent ₹500, outstanding salary ₹1,000 on outer column. आलं लक्षात. चला पुढे, स्टॉक ऑफ ड्रग्ज ₹1,000. स्टॉक ऑफ ड्रग्ज ₹1,000. 1,000 रुपयाचा स्टॉक, ड्रगचा स्टॉक शिल्लक आहे. मग स्टॉक जर शिल्लक आहे, पुढच्या वर्षी आपण तो उपयोगात आणणार आहे, बरोबर आहे. मग आपण क्लोजिंग स्टॉक घ्यायचो बघा पार्टनरशिप फर्मला, फायनल अकाउंटमध्ये क्लोजिंग स्टॉक घ्यायचो. कुठं घ्यायचो रे आपण? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. सेम इफेक्ट, स्टॉक जर असेल असा, क्लोजिंग स्टॉक जर असेल तर तो क्लोजिंग स्टॉक घ्यायचा. कारण ही कुठं दिलेली आहे आपल्याला, मी कशावरनं म्हणतो क्लोजिंग स्टॉक आहे हा,
कारण ही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे ॲडजस्टमेंटमध्ये, बरोबर आहे. मग ॲडजस्टमेंटमध्ये जे इन्फॉर्मेशन दिलेले असतात त्याचा इफेक्ट रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटला झालेला असतो का, केलेला असतो का, नाही केलेला. म्हणजे 1,000 रुपयाचा स्टॉक आहे तो रेकॉर्ड केलेला नाही, आपल्याला करावा लागेल. मग 1,000 रुपयाचा ड्रग्ज आहेत तर हे ड्रग्ज आपले क्लोजिंग ड्रग्ज आहेत, क्लोजिंग स्टॉक आहेत, म्हणून तो घ्यायचा बॅलन्स शीटच्या असेट साईडला. स्टॉक ऑफ ड्रग्ज ₹1,000. आपण पहिला इफेक्ट ड्रग्ज कुठे घेतलेले, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला घेतलेले. 7,000 रुपयाचे ड्रग्ज घेतलेले बघा, इनर कॉलमला घेतलेले. या 7,000 रुपयापैकी 1,000 रुपयाचे ड्रग्ज शिल्लक आहेत. म्हणजे ॲक्च्युअल ड्रग्ज पोटी त्यांचा किती खर्च झाला ह्या वर्षासाठी, 6,000 रुपये खर्च झाला, बरोबर आहे ना. मग 6,000 रुपये फक्त ह्या वर्षाचे आहे, तेवढेच आउटर कॉलमला आले पाहिजे. म्हणून हे जे स्टॉक ऑफ ड्रग्ज आहेत 1,000 रुपये हा क्लोजिंग स्टॉक आहे, शिल्लक माल आहे, तो तिथून करा लेस. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण घेतलेला आहे. चला पुढे. डेप्रिशिएट फर्निचर ॲट ₹8,000 पर ॲनम अँड 8% पर ॲनम अँड इक्विपमेंट ₹500. फर्निचरवर 8% डेप्रिशिएशन काढायला लावलेले. फर्निचर घेतलेले आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला. 8,000वर 8%, 8 8 64, 640 लेस करा डेप्रिशिएशन, वजा जाता 7,360 रुपये आउटरला घ्या. दुसरा इफेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर ₹640. दोघांचं फर्निचर एकत्र दाखवलं, डेप्रिशिएशन एकत्र दाखवलं तरी चालेल. इक्विपमेंटवर सुद्धा दिलेले ₹500, तेही रेकॉर्ड करून घ्या. इक्विपमेंटवरचं डेप्रिशिएशन ₹500, फर्निचरचं डेप्रिशिएशन ₹640, आउटरला जाऊ द्या 1,140 रुपये. दुसरा इफेक्ट राहिलेला इक्विपमेंटचा, इक्विपमेंट घेतलेले आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला 10,000 रुपये, त्यातून डेप्रिशिएशन वजा करा ₹500, आउटरला जाऊ द्या 9,500 रुपये. साधं सोपं प्रॉब्लेम आहे, 4च ॲडजस्टमेंट आहे, कमी ॲडजस्टमेंट आहे, म्हणून हे प्रॉब्लेम अतिशय सिंपल पद्धतीचा आहे. तुमचा कॉन्फिडन्स वाढावा याकरता सुरुवातीला हे दोन्ही प्रॉब्लेम सिंपल घेतलेले. पुढच्या टायमाला आपण व्हेरियस ॲडजस्टमेंट असलेलं प्रॉब्लेम घेऊया. आता इथं तीच पद्धत. पहिल्यांदा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करा. बघा इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ची कोणती टोटल जास्त येते, डेबिटची टोटल जास्त येते का क्रेडिटची? साधारणपणे क्रेडिटची टोटल जास्त येते, ती येते 47,500 रुपये. समोरासमोरल्या 47,500, 47,500 सिंगल ओव्हर डबल अंडरलाईन मारा. त्यातून डेबिटची टोटल वजा करा. डेबिटची टोटल वजा जाता तुम्हाला एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर 12,460 इतका सरप्लस मिळेल. हा सरप्लस इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग करा. तुमचा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट टॅली क्लोज झाला. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचं काम पूर्ण झालं. सरप्लस आपण कुठं घेतो, बॅलन्स शीटच्या असेट साईडला कॅपिटल फंडामध्ये ॲड करतो. करा ॲड. तुम्ही तिथं कॅपिटल फंडामधून ड्रॉइंग वजा केलेले 15,000 रुपये त्यात ॲड करा. सरप्लस 12,440 रुपये तुमचं आउटरला येईल 20,860 रुपये. बघा असेट्स आणि लायबिलिटीची टोटल घ्या. तुमचं बॅलन्स शीट ॲटोमॅटिकली टॅली व्हायला पाहिजे. टोटल येते 22,360 रुपये. 22,360 रुपये. इथंही सिंगल ओव्हर अंडरलाईन मारा. आपला असेट कॉलममध्ये टोटल शब्द लिहा, लायबिलिटी कॉलममध्ये टोटल शब्द लिहा. तुमचं प्रॉब्लेम इथं टॅली झालं. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा निश्चितपणे ह्या साध्या 2 प्रॉब्लेममुळे थोडासा का होईना कॉन्फिडन्स वाढलेला असेल. अशाच पद्धतीचे प्रॉब्लेम आपल्याला पुढे येतील. तेही आपण जास्त ॲडजस्टमेंट असलेल्या प्रॉब्लेमचा आपण पुढच्या लेक्चरला विचार करूया. जर इथं ह्या प्रॉब्लेमवरनं तुम्हाला जर काही पुढचे प्रॉब्लेम सोडवता आले तर ते जरूर सोडून पाठवा. आणि जर काही त्या प्रॉब्लेममध्ये शंका आल्याच तर त्या शंका निश्चितपणे फोनवर विचारा. धन्यवाद.